नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी कुमुद. मध्ये एक व्हिडिओ टाकला होता मैत्रिणीचा की तिच्या बोलण्यावर मला थोडंफार कल्पना येते की ती त्रासात आहे, नवऱ्याचे आणि तिचे वाद. डिटेलमध्ये ती बोलली नाही, पण खरं अशा किती ताई आहेत की रोज प्रॉब्लेम फेस करतात. आणि नुकतीच आपण सध्या बघतोय ती नोएडाची न्यूज. किती विचित्र पद्धतीने त्या ताईने त्रास सहन करून स्वतःला संपवलं आहे. खूप वाईट वाटतं हे बघून आणि ऐकून. पण आपण काय करू शकतो यावर ह्याचाच विचार करते आहे की जी आपले आई-वडील कर्ज काढून डोक्यावर त्या कर्जाचा भार मरेपर्यंत सहन करून थाटामाटात आपल्या मुलींचं लग्न लावून देतात की आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा, सासूरवाडी तिला काही कमतरता भासू नये म्हणून नेहमी सासूरवाडीकडे हातापाया जोडून आपल्या मुलीच्या चुका झाल्या तर सांभाळून घ्या याची प्रार्थना करत असतात. म्हणजे हातापाया जोडतात, विनवण्या करत राहतात. पण आज आपण बघतो ती इतकी मोठी फॅमिली की तिची सासू रिटायर जज होत्या, तरी तिच्या बाबतीत असं घडू शकतं तर सामान्य माणसाचं काय हाच विचार करते आहे. खूप वाईट वाटतं आहे जे काय बाहेर चाललं आहे सध्या. खूप म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, लग्न करताय मुलींचे तर नीट बघून करा. मान्य आपण काय समोरच्याच्या पोटात शिरून नाही स्वभाव ओळखू शकत, पण जरा जरी आपल्याला कुरकुर काही जाणवली ना की चुकीची आहेत माणसं, तर आपल्या मुलीच्या संरक्षणासाठी आपल्या समाज काय बोलेल हा विचार करू नये. आज जर त्या ताईला आईवडिलांनी वेळेत आणलं असतं तर ती ताई आज वाचू शकली असती नोएडाची. खूप वाईट घडतं आहे. लग्न तरी का मला एक कळत नाही, मग ती अशी मंडळी लग्न का करतात आपल्या मुलांची की ज्यांना मुलींकडून अपेक्षा असते, हुंडा हवा असतो, नाही त्या अपेक्षा असतात. एखाद्या मुलीचा तुम्ही बळी घेऊन काय मिळवत आहे? खूप चुकीचं चाललं आहे खूप.